पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. बळीराजा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आता पीक विम्याच्या संदर्भाने भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष सुद्धा पत्रकार परिषद घेतोय. याचा किती आनंद भारतीय जनता पार्टीच्या पक्षांना आहे हे मला आता कळून चुकलंय. एवढंच काय तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा काल यवतमाळ जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर माननीय विकास मीना यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं. याच्यापेक्षा महत्वाची बाब ही की भारतीय जनता पार्टीने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योग व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजय राठोड यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. मला सांगा, हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचे घटक आहेत. भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे, तर शिवसेना शिंदे गट हा त्याच्या खालोखाल येतो. आणि जर सत्तेतले पक्ष पीक विम्याच्या संदर्भानं पत्रकार परिषदा घेत असतील, सत्तेतले पक्ष पीक विम्याच्या संदर्भानं यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असतील, तर विरोधी पक्षानं काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 1 महिन्यापासून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून पीक विम्याचा मुद्दा आम्ही रेटून धरला आणि हे खरं यश आमचं आहे असं आम्ही मानतो. कारण सातत्यानं यवतमाळ डिस्ट्रिक्टमधल्या शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही हे प्रश्न आम्ही कॉन्स्टंटली मांडले. याच्यामध्ये कुणाचं प्रॉफिट आहे, कुणाचं प्रॉफिट नाही हे सुद्धा चेकआउट करण्याची विनंती सुद्धा मी केली होती. या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये एक नव्हे तर 3 मंत्री आहेत. या 3 मंत्र्यांचं कंपन्यांसोबत प्रॉफिट आहे का? यवतमाळ डिस्ट्रिक्टमधला जो कृषी विभाग आहे त्याचं काही संगणमत आहे का? एवढंच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे पीक विम्यासाठी अत्यंत रिस्पॉन्सिबल घटक असतात. आणि पालकत्व म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांची सुद्धा अत्यंत नैतिक जबाबदारी असते. पण ह्या जबाबदाऱ्या सोडून ही लोक आता काय करण्याचं काम करतात की शेतकऱ्यांना कुठेतरी संभ्रमात करण्याचा प्रयत्न करतात आणि भाव आणतायत की आम्ही कुठेतरी पीक विमा आणण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून. लक्षात घ्या, पीक विम्याचा मुद्दा हा फार मोठा आहे, वास्ट आहे. कारण शेजारच्या जिल्ह्याला ठीक आहे 100-200 आहे, पण जे नियम आहेत, अटी आहेत, निकष आहेत, याच्यामध्ये सध्या यवतमाळ जिल्हा बसत नाही. यवतमाळमध्ये क्लेम सेटलमेंट रेशो मोठ्या प्रमाणात आहे. यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये पण जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्यामुळे कंपन्यांना जो प्रीमियम मिळतो त्या प्रीमियमपेक्षा अधिक जास्त भरपाई ही कंपन्यांना शेतकऱ्यांना द्यावी लागते. त्यामुळे कंपन्या ऑलरेडी लॉसमध्ये येतात. या गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार नाही याच्यावरती फक्त स्थानिक मंत्र्यांचं लक्ष असतं. पण आता हा मुद्दा आम्ही कॉन्स्टंटली मांडत गेलो, लोकांच्या तो लक्षात आला, शेतकऱ्यांमध्ये सुद्धा ती अवेअरनेस झाली की नाही बाबा पीक विमा भेटला पाहिजे, तो आपल्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाही आहे. हा प्रयत्नवाद सुरू जसा झाला, जसा शेतकरी चळवळीच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भानं आम्ही गोंधळ घालणं सुरू केला, आंदोलनं केली. आणि आता सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये शेतकरी मुवमेंट यवतमाळ यांच्या माध्यमातून यवतमाळ डिस्ट्रिक्ट कलेक्टर या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली फाशी आंदोलन राहील. आणि जोपर्यंत विमा मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा कॉन्स्टंटली सुरू आहे. फक्त माझी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना शिंदे गट यांना एक रिक्वेस्ट आहे की आपण लोकांना संभ्रमात आणू नका. पीक विम्याच्या संदर्भात तुमचा पक्ष ऑलरेडी सत्तेमध्ये आहे, तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायची गरज नाही, जिल्हा अधिकाऱ्यांना कुठल्या पद्धतीचं निवेदन सुद्धा द्यायची गरज नाहीये. त्यामुळे लोकांना तुम्ही कन्फ्यूज करू नका. प्रामुख्यानं जो शेतकरी शेतीवरती डिपेंड आहे, या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फक्त सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन होतं. ही 2च महत्वाची पिके या जिल्ह्यामधली आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कन्फ्यूज करण्याचं काम आपण करू नये ही विनंती आहे. तुम्हाला करायचं असेल तर चांगल्या पद्धतीचे आंदोलनं करा ना. तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात नारी शक्ती बंधन विधेयकाच्या संदर्भाने ज्या पद्धतीने मोर्चे काढले त्याच पद्धतीने आपण मोर्चे काढले पाहिजेत. शेतकऱ्यांना एकवटलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की पीक विमा आपला आहे म्हणून. लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, अवेअरनेस क्रिएट केली पाहिजे. ना की तुम्ही पत्रकार परिषदा घेता आणि तुमच्याच घटक पक्षातील एका महत्वाच्या व्यक्तीवरती तुम्ही आक्षेप घेता. ही पद्धत मला वाटतं योग्य नाहीये. शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, या कुठल्याही पक्षाने कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करू नये. शेतकरी मुवमेंट पीक विम्याच्या संदर्भात प्रचंड मोठ्या ताकदीचा लढा देण्यासाठी तयार आहे. ही ग्वाही या मातीला चरण स्पर्श करून मी शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो. कृपया विनंती करतो शेतकरी बांधवांना, भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना शिंदे गट यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आपल्या हक्कासाठी, आपल्या लढाईसाठी आपण एकत्र झालं पाहिजे एवढी रिक्वेस्ट या माध्यमातून करतो. थांबतो. पंढरी पाटील.